अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच आता 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आपल्या सगळ्यांचं मराठी नवीन वर्ष जरी पाडव्यापासून सुरू होत असलं तरी सुद्धा आपण नवीन वर्षाची सुरुवात ही इंग्रजी वर्षानुसारच करत असतो. 1 जानेवारी 2026 पासून नवीन वर्ष सुरू होत आहे आणि येणारं जे काही वर्ष आहे ते आपल्याला सगळ्यांना सुख समाधानात जावं, आनंदाचं जावं, आपली प्रगती व्हावी, आपली भरभराट व्हावी. या वर्षामध्ये आपले काही नवीन संकल्प असतील, नवी ध्येय असतील, ती आपली पूर्ण व्हावी असं आपल्याला सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोच. पण बघा, नवीन वर्षाची सुरुवात जर आपण सगळ्यांनी स्वामी सेवेने जर केली तर अर्थात हे जे काही वर्ष आहे ते आपल्याला सुख समाधानात जाणार आहे. स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असणार आहे. आणि यावर्षी योगायोग म्हणजे हे जे काही नवीन वर्ष आहे त्याची सुरुवात गुरुवारपासून होत आहे. 1 जानेवारी 2026ला गुरुवार आलेला आहे. गुरुवार म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी आपल्या गुरूंचा वार, आपल्या स्वामींचा वार आहे. तसं पाहिलं स्वामींसाठी सगळेच वार आहेत, सगळेच दिवस आहेत, पण गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी एक विशेष असा दिवस असतो. हा विशेष असा वार आहे आणि यावर्षी अतिशय सुंदर असा हा योग आहे की गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. आणि असंही आपण दरवर्षी नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या स्वामींच्या सेवेनेच करत असतो, पण यावर्षी गुरुवार आलेला आहे आणि त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात आपल्या सगळ्यांना दरवर्षीप्रमाणे स्वामींच्या सेवेने करायचीच आहे. बघा, आता स्वामींची सेवा का करायची असते, का करावी स्वामींची सेवा? आणि बघा, बऱ्याच जणांना अजूनही शंका येते सेवेबद्दल. बऱ्याच जणांना शंका आहे की खरंच सेवेने चांगलं होतं का, खरंच सेवेचं फळ आपल्याला मिळतं का, खरंच स्वामी आहेत का? बघा, स्वामी आहेत आणि आपण सेवा का करतो किंवा आपण सेवा का करायची असते? स्वामी हे ब्रह्मांड नायक आहे. त्यांच्या हातामध्ये सगळं ब्रह्मांड आहे. आपली वेळ, काळ, दिवस सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे आणि आपण जर आणि अशा वेळेस जर आपण नवीन वर्षाची सुरुवात तर त्यांच्या सेवेने केली, त्यांच्या आशीर्वादाने केली तर अर्थात स्वामी प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला आपल्यासोबत असतील, यात काही शंका नाही. बघा, आपण सेवा का करायची असते? जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो, सेवेने आपले प्रारब्ध नष्ट होत असतात, आपले भोग कमी होत असतात. आपल्याला सगळ्यांना कर्मानुसार आपल्याला फळ भोगायचीच आहे. कर्मामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, स्वामींना सुद्धा नाही. पण त्या भोगाची तीव्रता, त्या संकटाची तीव्रता नक्कीच स्वामी कमी करू शकतात. त्या संकटातसुद्धा आपल्याला स्वामी साथ देत असतात. जर आपण त्यांची अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपण जर त्यांची सेवा केली तर नक्कीच स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला साथ देतात, प्रत्येक भक्ताला त्या संकटातून बाहेर काढतात. आपल्या स्वामीची लीला अगाध आहे. स्वामी कुठल्याही भक्ताला असंच वाऱ्यावर सोडत नाही, ते प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास हवा. आपण किती मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करतो हे महत्त्वाचं आहे. आपला विश्वास किती आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर कधी कधी असं होतं की संकट येत आहेत म्हणून काहींचा विश्वास डगमगतो आणि मग ते सेवा सोडतात. पण अशा वेळेस खरी आपली परीक्षा असते आणि स्वामीसुद्धा बघतात की हा खरंच माझा जो भक्त आहे तो किती माझी मनापासून सेवा करतो आणि याचा माझ्यावर किती विश्वास आहे. जर क्षुल्लक कारणावरून किंवा छोट्या मोठ्या संकटावरून जर आपण स्वामींची सेवा सोडत असाल तर ही आपली सगळ्यात मोठी चुकी असते जी आपण करत असतो. कारण की त्या संकटात सुद्धा स्वामी आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला ते जाणवत नाही. त्या संकटातून सुद्धा ते आपल्याला बाहेर काढत असतात, फक्त ते आपल्याला जाणवत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आपल्याला स्वामींची सेवा सोडायची नसते. लक्षात घ्या, स्वामी प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये आपल्यासोबत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास असायला हवा. तर म्हणूनच आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. स्वामींच्या सेवेमुळे आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं, आपलं नशीब उजळतं, आपले प्रारब्ध नष्ट होतात, आपले भोग कमी होतात आणि येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये, दुःखामध्ये स्वामी आपल्यासोबत असतात. याहून आणखी आपल्याला काय हवं असतं? म्हणून आपल्याला स्वामींची सेवा करायची असते. आणि बघा, आता जे कोणी स्वामी सेवेमध्ये नाही आहे किंवा जे नवीन भक्त आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सगळ्यांनी संकल्प करायचा की या नवीन वर्षामध्ये माझ्याकडनं स्वामींची जास्तीत जास्त सेवा कशी घडेल याचा आपण विचार केला पाहिजे. हे आपण बघितलं पाहिजे की मी जास्तीत जास्त स्वामींची सेवा कशी करू. जरी तुम्हाला स्वामींसमोर बसून सेवा करायला वेळ नसेल
तरी सुद्धा तुम्ही स्वामींचं अखंड नामस्मरण करू शकता। ही सुद्धा स्वामींची सगळ्यात मोठी सेवा आहे, ज्याला कुठलंही बंधन नाही, ज्याला कुठलीही अट नाही। ज्यांना असं वाटतं की मला स्वामींच्या सेवेसाठी वेळ मिळत नाही किंवा मी बसून त्यांची सेवा करू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचं अखंड नामस्मरण करत राहा। तुम्ही कुठेही असाल, कुठे तुम्ही जात असाल, कुठे तुम्ही जॉबला असाल, प्रवासात असाल, कुठे चालत फिरत असाल, तर अशा वेळेस तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा। ही सुद्धा स्वामींची खूप मोठी सेवा असते। आणि लक्षात घ्या, नामस्मरण ही सगळ्यात मोठी सेवा आहे स्वामींची, ज्याला कुठलंही बंधन नाही, ज्याला कुठलीही अट नाही आहे। आणि नामस्मरणामुळे सुद्धा स्वामी आपल्या प्रत्येक वेळेस सोबत असतात, प्रत्येक संकटामध्ये, दुःखामध्ये ते आपल्यासोबत असतात। तर अशापर्यंत तुम्ही सेवा करू शकता। सेवेला कारण देऊन चालत नाही। सेवा करायचीच असेल तर आपण कशीही सेवा करू शकतो। स्वामी नाही म्हणत की तुम्हाला समोर बसून तासनतास सेवा कर। आपले काम करून, आपल्या कामातून आपल्याला जो काही वेळ मिळतो त्या वेळेमध्ये आपण सेवा करायची असते। तर असो, बघा, आता नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला स्वामींच्या सेवेने करायची आहे, म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने आपल्याला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपलं जे काही वर्ष आहे ते अगदी आनंदात जाईल, सुख समाधानात जाईल, आपली आयुष्यामध्ये प्रगती होईल, भरभराट होईल, स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील। आणि असेही स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असतात। फक्त जर आपला विश्वास असेल, आपले कर्म चांगले असतील, आपला त्यांच्यावर विश्वास असेल, आपण त्यांची सेवा अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असाल, तर नक्कीच स्वामी आपल्यासोबत असतात, यात काही शंका नाही। अनुभव घेऊन बघा, ज्यांना वाटतंय त्यांनी नक्कीच अनुभव घ्या। या वर्षात स्वामीची भरभरून सेवा करा, बघा स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही। इतकं येतील तुम्हाला की तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नाही हा प्रश्न पडेल। तर बघा, आपल्याला सेवा काय करायची आहे। 1 जानेवारी 2026ला आहे गुरुवार, अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। या दिवसभरामध्ये आपल्याला आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे। सेवा काय करायची आहे, तर बघा, सकाळी उठल्यावर सुशीलभूत झाल्या या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल, तुम्हाला ज्या वेळेस जमेल त्यावेळेस तुम्ही स्वामींची सेवा करू शकता। तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। स्वामींना हेना अत्तर लावू शकता, अष्टगंध लावू शकता। मूर्ती असेल तर स्वामींना अभिषेक घाला, पंचामृताने घाला, दुधाने घाला, किंवा फक्त पाण्याने जरी घातला तरी सुद्धा चालणार आहे। अभिषेक करता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करू शकता, तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, किंवा तुम्ही एक वेळेस पुरुष सूक्त, एक वेळेस श्री सूक्त तुम्ही म्हणू शकता। तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। स्वामींची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची। स्वामींना तुमच्याकडे जर हिना अत्तर असेल, तुम्ही हिना अत्तर लावू शकता, ते स्वामींचं सगळ्यात आवडीचं अत्तर आहे। त्यानंतर तुम्ही अष्टगंध स्वामींना लावू शकता, स्वामींना तुम्ही फुले अर्पण करू शकता। तर अशापर्यंत तुम्हाला स्वामींची पूजा करायची आहे। त्यांना धूपदीप ओवाळायचा आहे, खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर एखादं फळ असेल तुम्ही त्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता। अशी तुम्हाला पंचोपचार सकाळी उठून स्वामींची पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। या ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत। आता ज्यांच्यामध्ये लहान बाळ आहे, किंवा ज्यांना जॉब असेल, किंवा अन्य कुठलंही काम तुम्हाला असेल, तुम्हाला कामामुळे जर हे पारायण करणं शक्य नसेल, किंवा तुम्ही एका बैठकीमध्ये हे पारायण करू शकत नसाल, तर सकाळी काही अध्याय वाचा, काही अध्याय संध्याकाळी वाचा, किंवा 3 वेळेस वाचा। सकाळी काही अध्याय वाचा, दुपारी काही वाचा, संध्याकाळी काही अध्याय वाचा। तर असे तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही या ग्रंथाचं एक पारायण करू शकता। लक्षात घ्या, आपली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही, आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ मिळतं। आपण दिवसभरामध्ये एकदा जरी श्री स्वामी समर्थ हा जप केला, किंवा एकदा जरी म्हटलं श्री स्वामी समर्थ, तरी सुद्धा त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं। आपली कधीच कुठली सेवा वाया जात नाही, आणि स्वामी कुठली सेवा आपली ठेवत नाही। स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत। आपलं काम आहे फक्त भक्तांचं सेवा करण्याचं, आणि ते आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवून करायचं आहे, मनापासून पूर्ण श्रद्धेने करायचं आहे। तर त्यानंतर बघा, तारक मंत्र तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही तारक मंत्र या दिवशी म्हणू शकता। किती वेळेस म्हणावा, 11 वेळेस जर म्हटलं तर अतिशय उत्तम आहे। नाही 11 वेळेस म्हणणं शक्य, 1 वेळेस म्हणा, 3 वेळेस म्हणा, 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा, तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता ज्यांना कुठलीच सेवा करणं शक्य नाही आहे, ज्यांना असं वाटतं की ताई या दिवशी मी बसून स्वामींसमोर बसून सेवा करायला मला जमणार नाही, किंवा मला वेळ नाही, किंवा ज्यांना सुतक असेल, मासिक धर्म असेल, विटाळ असेल, ज्यांना सेवा करणं शक्य नसेल, मग त्यांनी काय करावं, त्यांनी दिवसभरामध्ये अखंड तुम्हाला नामस्मरण करायचं आहे।
ज्यांना कुठलीच स्वामींसमोर बसून सेवा करणं शक्य नसेल, पारायण करणं शक्य नसेल, त्या सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे दिवसभरामध्ये. जेवढा वेळेस तुम्हाला करता येईल, जेवढा वेळेस तुम्हाला आठवेल, जेवढा तुम्हाला जप करता येईल या दिवशी तेवढा करण्याचा प्रयत्न करा. अखंड स्वामींचं नामस्मरण करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण बघा, ही अशी एक सेवा आहे ना ज्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे. नामस्मरण करणं म्हणजे काय की श्री स्वामी समर्थ नावाने आपण स्वामींना हाक मारत असतो आणि आपण त्यांना जेव्हा हाक मारतो त्यांच्या नावाने तेव्हा आपसुकच स्वामींचं लक्ष आपल्या भक्ताकडे जातं आणि कोण माझी मनापासून सेवा करत आहे, कोण माझं मनापासून नाव घेत आहे हे स्वामी बघतात. आणि खरंच सांगते, जेव्हा त्यांची नजर आपल्यावर पडते तेव्हा आपले भोग कमी होत जातात, आपलं आयुष्य सुकर होत जातं आणि आपल्याला जीवनामध्ये इतकं काही मिळतं की त्यांना मागायला सुद्धा काही उरत नाही. तर बघा, आपले स्वामी खूप दयाळू आहेत. आपल्या प्रत्येक भक्तावर ते कृपा करतात. आपल्या प्रत्येक भक्ताच्या काय इच्छा आहेत, त्याला काय हवं आहे, काय नको आहे, त्याच्यासाठी काय योग्य आहे, आपल्या इच्छेपेक्षाही जास्त की आपल्यासाठी काय योग्य आहे, माझ्या भक्तासाठी काय योग्य आहे, त्याला या गोष्टीमुळे त्रास होणार नाही ना, हे सगळं स्वामी बघतात आणि मग ती गोष्ट आपल्याला स्वामी देत असतात. स्वामी असंच कोणाला काही देत नाही आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी मिळतात. कारण की आजपर्यंत या जगामध्ये योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला काहीही मिळालेलं नाही. म्हणून लक्षात घ्या की आपल्या भक्तांचं काम आहे फक्त सेवा करण्याचं, स्वामींवर विश्वास ठेवण्याचं, आपल्याला तेच करायचं आहे. आणि या दिवशी 1 जानेवारीला असंही बघा, रोज आपल्याला स्वामीची नित्यसेवा करायचीच आहे. रोज आपल्याला श्री स्वामीच्या सरामध्ये या ग्रंथाचे रोज तुम्हाला क्रमशः 3-3 अध्याय वाचायचे आहे. 11 माळे श्री स्वामी समर्थ जप. आता बसून घेणं शक्य नसेल तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता किंवा एकच माळ घ्या, एकच माळ अगदी मनापासून घ्या किंवा किमान एक वेळेस तरी तारकमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे रोज. ही आपली नित्यसेवा आहे जी आपल्याला रोज करायचीच असते, लक्षात घ्या. नित्यसेवा तर आपण करणारच आहोत, पण बघा 1 जानेवारी 2026ची सुरुवात आपल्याला स्वामींच्या सेवेने करायची आहे. या ज्या सेवा मी तुमच्यासोबत शेअर केला यापैकी तुम्हाला जेवढ्या सेवा जमतील आणि जितक्या वेळेस जमतील तितक्या वेळेस करण्याचा प्रयत्न करा. केलेली सेवा तुमची कधीच वाया जाणार नाही, त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. फक्त त्यात विश्वास ठेवा, निशंक मनाने सेवा करा. कारण की विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आपण स्वामींवर किती विश्वास ठेवून त्यांची सेवा करतो हे स्वामी बघत असतात आणि त्यानुसारच आपल्याला फळ देत असतात. म्हणून विश्वास या वर्षामध्ये आमची प्रगती, आमची भरभराट होऊ द्या, सुख समाधान मिळू द्या अशी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कृपादृष्टी, तुमचा आशीर्वाद, तुम्ही कायम आमच्यासोबत राहा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नक्कीच स्वामी आपल्यासोबत आहेत आणि ते राहणार आहेत. आपला विश्वास असायला हवा. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.